तर आपण ही दृश्य पाहतोय, राज ठाकरे हे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पूर्व उपनगरांचा दौरा करत आहेत आणि आता त्यांचं आगमन झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जातंय। राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगराचा दौरा करत आहेत। आज आणि उद्या हा दौरा आखलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन ते मनसेच्या शाखांना भेटी देणार आहेत, तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करणार आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, राज ठाकरे आता दौऱ्याला सुरुवात करतायत, कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत सुद्धा झालंय। अगदी बरोबर आहे। राज ठाकरे यांनी आज जवळपास 7 शाखा आहेत त्यांचं उद्घाटन करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघाले होते आणि आता पहिल्या शाखेचं उद्घाटन जे आहे ते भांडूपच्या तुळशीत पाडा जे आहे तिथे शाखा क्रमांक 109चं उद्घाटन करत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमा झालेले आहेत। ते या ठिकाणी पोहोचतात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे। आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी मराठी बहुल भाग आहेत त्या ठिकाणच्या बहुतांश भागामध्ये जाऊन आपापले जे शाखा आहेत त्याचं उद्घाटन करत आहेत। कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या ठिकाणचं उद्घाटन होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आता भांडूप पश्चिमला आहे, त्यानंतर भांडूप पूर्वेला सुद्धा जाणार आहेत, तिथे सुद्धा शाखेचे उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर मानपूर जे आहे तिथे आहे, कुर्ल्याला पण आहे। अशा प्रकारे आजच्या दिवसभरामध्ये 7 शाखांचं उद्घाटन करणार आहे। सकाळच्या सत्रात 5 शाखा आहेत तर संध्याकाळनंतर 2 शाखा असणार आहे, त्याचं हे उद्घाटन करण्यात येत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर राज ठाकरे यांनी आता शाखा क्रमांक 109चं उद्घाटन केलेलं आहे आणि आता यानंतर ते भांडूप पूर्वेला असलेल्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी निघणार आहे। अगदी कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो। राज ठाकरे आज आणि उद्या हा दौरा करणार आहेत, कशा पद्धतीचा हा दौरा त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षासाठी लाभदायक ठरेल? अगदी बरोबर आहे। तसं बघितलं तर आता आगामी महापालिका निवडणुका तर घोषित झालेल्याच आहेत आणि त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत युती करायची किंवा नाही ते घोषित करणारच आहे। तत्पूर्वी मात्र जे मनसे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जोश निर्माण झाला पाहिजे, त्याचबरोबर लोकांमध्ये सुद्धा या संदर्भात माहिती पोहोचली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आज आणि उद्या असं 2 दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल किंवा मुंबई शहर असेल, या सगळ्याच भागामध्ये जाऊन विविध शाखांचं ते उद्घाटन करणार आहेत। कारण याच शाखांच्या माध्यमातून राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतायत, सांगतायत आणि त्याचबरोबर लोकांपर्यंत सुद्धा याच माध्यमातून पोहोचले जाते। आता ही तुळशीत पाडा भांडूपचं पश्चिम ज्या ठिकाणी ही शाखा आहे ती अतिशय आतमध्ये आहे आणि त्या बाजूला ते पोहोचले, त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक वेगळाच त्यांच्याविषयीची जी जाणीव आहे ती निर्माण होणार आहे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारचे ज्या वस्ती बहुल शाखा आहेत त्या ठिकाणी ते पोहोचून अशा प्रकारचे उद्घाटन करत असल्याचं पाहायला मिळते आहे। अगदी मनोज, या दौऱ्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे असणार आहे की अमराठी जे मतदारसंघ आहेत किंवा मतदार त्या ठिकाणी जास्त आहेत त्या मतदारसंघांवर सुद्धा राज ठाकरे यांचं विशेष लक्ष असणार आहे। तर त्या दृष्टीनं काय नेमकी मोर्चे बांधणी राज ठाकरेंनी केली आहे? अगदी बरोबर आहे। अमराठी मराठीवाद हा जसा शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर मनसे असेल त्यांच्यामध्ये नेहमीच समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय, परंतु याच अनुषंगाने महापालिका निवडणुकीत मात्र आम्ही कोणाच्या सोबत आहेत कोणाच्या विरुद्ध आहे असं न येता आम्ही महाराष्ट्रात मुंबईत राहणारा प्रत्येक मराठी माणूस जो आहे त्याच्यासोबत असल्याचं या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्याच अनुषंगाने अशा प्रकारच्या ज्या शाखा आहेत त्या शाखाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून आतापर्यंत केलेली कामे आणि भविष्यात करायची असलेली कामे या सगळ्या गोष्टीचा उहापोह जो आहे तो या माध्यमातून होणार असल्याचं पाहायला मिळते आहे। राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या आधीच आपल्या सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून अनेकदा मार्गदर्शन केलेलं आहे। आता ते प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना भेटतायत, अनेक ठिकाणी जाणार आहेत। काय नेमका कानमंत्र दिला जाईल? परत एकदा बोला।
मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा येतोय का परत प्रश्न? राज ठाकरे आता थेट आपल्या कार्यकर्त्यांना भेटतायत, तिथल्या पदाधिकाऱ्यांना भेटतायत. यावेळेला काय नेमकं मार्गदर्शन किंवा सूचना केल्या जातील? अगदी बरोबर आहे. आता या उद्घाटन प्रसंगी कारण अनेक पुढच्या शाखांचे सुद्धा उद्घाटन करायचं आहे, त्यामुळे काय बोलतात याकडे लक्ष ठेवावंच लागणार आहे. परंतु यामध्ये जर ते बोलले तर पदाधिकारी आहेत त्यांचे संवाद साधतील आणि त्यांना सांगतील की आगामी महापालिका निवडणुका, त्याचबरोबर जुगार मतदार नोंदणी किंवा बोगस मतदार जे असतील त्यांच्याकडे आवर्जून लक्ष ठेवा. मराठी माणूस जो आहे तो आपल्या सोबत असल्याचं सांगण्यात येते आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते करत आहेत. अगदी तर आपण ही दृश्य पाहतोय. राज ठाकरे सध्या भांडूप मधल्या शाखेमध्ये आहेत मनसेच्या आणि तिथे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे. जल्लोषात हे स्वागत केलं जात आहे. शाखा क्रमांक 109 वाघेश्वरी मित्रमंडळ जवळ जी शाखा आहे त्या शाखेमध्ये सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्याला दिसत आहेत. मोठ्या संख्येने इथं मनसेचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत, मैदानात उतरलेले आहेत. युती होईल की नाही त्या संदर्भातली घोषणा कधी होईल माहिती नाही, मात्र 2 दिवसांचा मुंबईचा दौरा हा राज ठाकरे यांनी आखलेला आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते मुंबई पिंजून काढणार आहेत. अनेक जे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह जागृतीचं काम हे राज ठाकरे करणार आहेत. काहीही झालं तरी मुंबई महापालिकेमध्ये आपला पक्ष हा चांगला काम करायला हवा, त्याची ताकद या निवडणुकीमध्ये दाखवता यायला हवी, यासाठी स्वतः राज ठाकरे आता दौऱ्यासाठी निघालेले आहेत. भांडूपमधल्या शाखेमध्ये ते पोहोचलेले आहेत. तिथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारलेलं आहे. आता यानंतर सुद्धा पुढच्या शाखेमध्ये ते जाणार आहेत. 113 क्रमांकाची शाखा आहे भांडूपमधली आणि तिथे जाऊन ते तिथे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. कार्यकर्त्यांना नवी संजीवनी देण्यासाठी त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. भांडूप बरोबरच गोवंडी, त्याचबरोबर मानखुर्द, कुर्ला पूर्व, त्याचबरोबर भायखळा, ताडदेव या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे जाणार आहेत.